आहे की ती जी एकंदर रसाची गोडी आहे ती टिकून राहावी. आणि प्रेक्षक हो, माझ्या हाताची कुल्फी पाहता ना, ती उसाच्या रसाची कुल्फी. आजपर्यंत तुम्ही दुधाची, पिस्त्याची, मावा कुल्फी, खूप साऱ्या कुल्फी बघितल्या असतील, पण ही उसाच्या रसाची कुल्फी आहे. आणि ह्या कृषी प्रदर्शनामध्ये हा उसाची कुल्फी असा मला आवाज आला. म्हणली काय प्रोसेस आहे जाणून घेऊ. सेंद्रिय ऊसापासून तयार केलेली कुल्फी आहे. थोडं चालेल, हां. आणि आपला उद्देश तर हाच आहे की, आणि प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की उद्देश हा आहे आपला की तुमच्या आमच्या जनरेशननी जे आहे ऊस तोडून खाल्लेला आहे त्याचा आनंद मिळालेला आहे आपल्याला. आपला आता नवीन जनरेशनला चव वेगळी पाहिजे असते, पॅकेजिंग वेगळं पाहिजे असतं. त्या सगळ्या करण्यासाठी आपल्या यंगर जनरेशनला नवीन कॉन्सेप्ट हे इंट्रोड्यूस करून देण्यासाठी उसाच्या रसाची कुल्फी आहे. हे उसाचा जो वापर केलेला आहे, असं तुम्ही बघू शकता, हे सेंद्रिय ऊसाचा वापर केलेला आहे. आणि सेंद्रिय हे का महत्त्वाचं आहे सर? सेंद्रिय याच्यासाठी महत्त्वाचं आहे की विषमुक्त अन्न द्यायचं या संकल्पनेनं एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपनं हे केलेलं आहे. ओके. सो विषमुक्त अन्न ही आपली सगळ्यात महत्त्वाची आयडिया आहे याच्या मागची. आणि त्याच्यात संकल्पनेतनं 2005 पासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनं केलेल्या ऊसाचा वापर करून ही कुल्फी तुमच्या समोर आता दिसते आहे. आणि आता सांगलीमधला आमचा रिस्पॉन्स खूप छान होता, त्याबद्दल सांगलीकरांचं मनापासून धन्यवाद. अजून 2 दिवस आम्ही अजूनही इथं आहोत, तर तुम्हाला जर ट्राय करायची असेल तरी नक्की ऊसाच्या रसाची कुल्फी, सेंद्रिय ऊसाच्या रसाची कुल्फी ट्राय करायला नक्की आहे. ताई मला सांगा, याची प्रोसेस काय आहे नेमकी, कसं बनवता आहे? त्याची प्रोसेस अशी आहे आपली की आपण बेसिकली ऊसाचा रस जो आहे तो आपली त्याची ऊस कापायची सुद्धा ठराविक वेळ ठरलेली आहे ऊस ते, आणि आपण त्याचं स्टरलायझेशन करतो त्या ऊसाचं. आणि त्या स्टरलायझेशन केलेल्या ऊसाच्या नंतर जेव्हा रस काढला जातो तेव्हा आपण त्याच्यातनं पाणी सेपरेट केल्यानंतर मग त्या उरलेल्या रसाचं पाणी सेपरेट करायचं कारण हे आहे की ती जी एकंदर रसाची गोडी आहे ती टिकून राहावी आणि ते पाणी तुम्हाला चवीमध्ये लागू नये म्हणून ते तसं केलेलं आहे. आणि मग त्याची जी प्रोसेस ती हार्डनिंगच्या प्रोसेसद्वारे पुढे जाऊन ही ऊसाच्या रसाची कुल्फी तयार होते. ओके. प्रेक्षक एक लक्षात घ्या, तुम्ही हे सगळं पाहताय माझ्या पाठीमागं, त्या सेंद्रिय शेतीपासून म्हणजे त्याचे उत्पादनं घेऊन त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण पाहतो. पण ऊसाच्या रसाची कुल्फी माझ्या माहितीनुसार बहुतांश प्रेक्षकांसाठी नवीन असेल, पण युनिक आहे, क्रिएटिव्ह आहे, वेगळं काहीतरी आहे. म्हणजे फक्त हमीभाव मिळत नाहीये म्हणून नकारात्मक होण्यापेक्षा नवीन काहीतरी मार्ग काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा खूप उत्कृष्ट पर्याय आहे. अशा शेतकऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे. शेती हा प्रेक्षक विषय असा आहे, देशाच्या GDPत भर टाकता भारत मातेची सेवा करण्याची संधीसुद्धा आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेळ दिला, तुमचे विशेष आभार. मनापासून धन्यवाद.